कायद्याचे पालन करण्याची अपेक्षा असलेल्या लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातूनच कायद्याला हरताळ फासणारी घटना विरार परिसरात उघडकीस आली आहे। भिवंडी तालुक्यातील कवाड खुर्द ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच मयुरी संदेश गुरव यांचे पती संदेश गुरव यांनी नालासोपारा पूर्वेकडील कळंब येथील तुळशी रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या पार्टी दरम्यान बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी त्यांना अटक केली। बुधवारी पहाटे सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास भिवंडीहून आलेल्या पर्यटकांची तुळशी रिसॉर्टमध्ये पार्टी सुरू होती। त्यावेळी संदेश गुरव यांनी अतिउत्साहाच्या भरात हॉर्स फायरिंग केल्याचा आरोप आहे। याचवेळी परिसरात गस्त घालत असलेल्या अर्नाळा सागरी पोलिसांच्या पथकाला गोळीबाराचा आवाज ऐकू आला। पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तुळशी रिसॉर्टवर धाव घेतली। सुरुवातीला उपस्थितांकडून गोळीबार झालाच नसल्याचे सांगण्यात आले, मात्र घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता रिकामे काडतूस आढळून आले। त्यानंतर करण्यात आलेल्या सखोल चौकशीत संदेश गुरव यांनी गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी संदेश गुरव यांच्या विरोधात शस्त्र अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। गोळीबारासाठी वापरण्यात आलेला बेकायदेशीर गावठी कट्टा त्यांच्याकडे कसा आला आणि तो कोणी पुरवला, तसेच या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास अर्नाळा सागरी पोलीस करत आहेत। लोकप्रतिनिधींच्या कुटुंबातील व्यक्तीकडूनच बेकायदेशीर शस्त्राचा वापर झाल्यानं या घटनेची गंभीरता अधिकच वाढली असून राजकीय वर्तुळातही या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पोलिसांच्या तपासातून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। काल सुमारे 1:30च्या सुमारास म्हणजे आज पहाटे 1:30च्या सुमारास एका व्यक्तीने तुलसी रिसॉर्ट आहे कळंब बीचवर, इथे फायरिंग केल्याचा आवाज आमच्या बीट मार्शलला आला। बीट मार्शल तिथे गेली, त्यांनी व्हेरीफाय केलं तर पहिल्यांदा ते अशी कुठली घटना घडली नाही असं सांगितलं त्यांनी। त्यानंतर मग आमचे नाईट ऑफिसर तिथे गेले, त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक काडतूस खाली केस भेटली। त्यानंतर सखोल चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की तिथे एक वेपन म्हणजे गावठी कट्टा होता आणि एका माणसाने म्हणजे हर्ष फायरिंग म्हणतात त्याला, असं टर्म आहे की उल्हासच्या जास्त अतिउत्साह होऊन त्याने तो फायर केला होता हवेमध्ये, असं दिसून आले तपासात। फायरिंग करणारा जो व्यक्ती आहे तो संदेश गुरव नावाचा व्यक्ती आहे। 32 वर्षाचा व्यक्ती असून तो भिवंडी येथे राहणार आहे। तो त्याच्या मित्रासोबत म्हणजे रिसॉर्टमध्ये पार्टी करण्यासाठी आणि राहण्यासाठी आला होता। फायरिंग करण्याचा सध्या तरी गुन्हा तपासावर इनिशियल स्टेजमध्ये आहे। प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की म्हणजे उत्साहाच्या भरात त्याने ते हवेमध्ये फायरिंग केलेली आहे। तसं आता तपास करीत आहोत, त्याबाबत तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही त्याचा बॅकग्राऊंड, तो भिवंडीमध्ये बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर आहे आणि अजून त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत आम्ही खात्री करत आहोत। सध्या भारतीय न्याय संहिता 125 आणि आर्म्स ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। वेपन ताब्यात घेतलेला आहे आपण आणि सोबत काडतूस आहेत आणि आरोपी पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आता सदरचे वेपन हे लायसन धारक नाहीये आणि तो कुठून आणला, कोणाकडून आणला याबाबत तपास आम्ही करत आहोत आता सध्या।